ऑपरेशन सिंदूरचं कौतुक सगळ्या स्तरातून केलं जातंय। भारतानं पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलंय आणि यापुढे सुद्धा असं प्रत्युत्तर दिलं जाईल असा विश्वास मुंबईकरांनी व्यक्त केलाय। शिवाय ही तर सुरुवात आहे असं देखील नागरिकांचं म्हणणं आहे आणि याच बाबत सगळ्या मुंबईकरांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी शिल्पा नरवडे यांनी। पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने वेगवेगळ्या कल्पना लढवून पाकिस्तानला उत्तर देण्याचं ठरवलं आणि 15 ते 16 दिवसांनंतर ऑपरेशन सिंदूर राबवलेलं आहे आणि ते यशस्वीरित्या पार पडलेलं पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत मुंबई शहरातील सर्वसामान्य नागरिक आहात। भारताने जे हे ऑपरेशन सिंदूर लढवलेलं आहे आणि हा जो प्लॅन आहे पाकिस्तानला धडा शिकवण्याचा, त्यामध्ये भारत यशस्वी झालेला पाहायला मिळतोय। कसं पाहता याकडे? मला वाटतं ही सुरुवात आहे। जे कृत्य त्यांनी त्या लोकांनी केलेलं आहे, आतंकवादी कृत्य त्यांनी केलेलं आहे, त्याला हे अजूनही उत्तर, हे सुरुवातच आहे। मला वाटते ह्याच्यापुढे मला वाटते मोदी साहेबांचा मोठा प्लॅन असेल अशी माझी अपेक्षा आहे, कारण हे वारंवार त्यांचा टेररिस्ट अटॅक चालूच असतात। मला वाटतं ह्या खेपेला पाकिस्तानचं टोटली म्हणजे त्यांना तुकडे तुकडे झाले पाहिजेत आणि पुन्हा ते टेररिस्ट अटॅक करू नाही शकले पाहिजेत, असा काही उपाय, परमनंट उपाय केला पाहिजे। आता हल्ला झालेला हा फक्त आतंकवादीवर झालेला आहे, त्यांचे 9 अड्डे उडवलेले आहेत आणि आता इथं सुरुवात आहे। अजून तर त्या आर्मीवरती लढाई करण्याची बाकी आहे अजून त्यांची। ऑपरेशन सिंदूर हे नाव दिलेलं आहे, ह्या नावाकडे कसं पाहताय? आणि ज्या ह्या हल्ल्यामध्ये ज्या भगिनी होत्या त्यांचे पती गमावलेले आहेत, त्यांना एक प्रकारे न्याय मिळालेला पाहायला मिळतो का? ज्या पद्धतीने भारतावरती हा जो हल्ला झाला होता तो त्या वैयक्तिक स्त्रियांच्याबद्दल तर आदर आहेच, परंतु हा भारतावरचा हल्ला होता आणि त्यांनी जी ऑपरेटिंग वापरली होती ती फार चुकीची होती आणि याबद्दल जे सरकारने ठोस पाऊल उचललेलं आहे, हे लॉंग टर्म याच्यावरती सोल्युशन निघणं गरजेचं आहे आणि भारत यामध्ये निश्चितच ठोस निर्णय घेईल आणि ठोस पाऊल उचलेल। नक्कीच आपण पाहतोय भारताने जो हा प्लॅन राबवलेला आहे, ऑपरेशन सिंदूर जे आहे ते यशस्वी पार पडलेलं आहे। मात्र ज्या सर्वसामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया आहे त्यांच्या एकच प्रतिक्रिया आहेत की पाकिस्तानला पूर्ण संपवलं पाहिजे। कॅमेरामॅन श्रीकांत खरातसह शिल्पा नरवडे, पुढारी, मुंबई।